नमस्कार. मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे लक्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रहो, बऱ्याच दिवसानंतर म्हणजे 4-5 वर्षानंतर महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाचे RTO पदाची 461 पदाची जाहिरात निघालेली आहे. ही जाहिरात MPSC मार्फत ग्रुप सी अंतर्गत काढण्यात आलेली आहे. ग्रुप सी अंतर्गत असली तरी 461 पदं ही आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे. कारण का, या 461 पदासाठी इतर पात्रताधारक म्हणजे BA BSc वाले विद्यार्थी ॲप्लिकेशन करू शकत नाहीत. यामध्ये केवळ मेकॅनिकल इंजिनियर, ऑटोमोबाईल व तत्सम पदवी असणारे विद्यार्थीच या परीक्षेसाठी ॲप्लिकेशन करू शकतात. म्हणून लक्षात ठेवा, या परीक्षेला तुम्हाला स्पर्धा अत्यंत कमी आहे. मेरिटचा विचार केला असता या पदासाठीचं मेरिट हे अगदी काही कॅटेगरीचं, काही प्रवर्गाचं हसण्यासारखं मेरिट लागतंय. म्हणजे ते यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्यासारखं सुद्धा नाही, कारण ते जर सांगितलं तर तुम्ही अभ्यास सुद्धा करणार नाही. त्यामुळं आपणाला यावर्षी डिसेंबरच्या आत, कारण का महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केलेलं आहे, ज्या वर्षी आम्ही जाहिरात काढू त्याच वर्षी आम्ही या परीक्षेचा अंतिम निकाल देखील लावू. मग आता जाहिरात निघालेली आहे आणि त्यानंतर ह्याची पूर्व परीक्षा 27 सप्टेंबरपासून चालू आहे आणि डिसेंबरच्या आत ह्याची अंतिम परीक्षा होऊन तुमचा रिझल्ट सुद्धा लागू शकतो. म्हणजेच जानेवारी 2027 किंवा त्याच्या आसपास तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या असिस्टंट RTO म्हणजेच AMVI असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर या पदासाठी पात्र होऊ शकता. त्यामुळं अनेक दिवसानंतर मिळालेली संधी ही आपल्यासाठी खूप चांगली पर्वणी आहे. मग आता ही परीक्षा जी आहे ही परीक्षा 27 सप्टेंबरपासून ऑनलाईन स्वरूपात होणार असं जाहीर केलेलं आहे. ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल याच्यापेक्षा त्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आतापासून आपल्याकडं 90 दिवस दिलेले आहेत. ह्याच्या पूर्व परीक्षेला जे 7 घटक असतात त्या 7 घटकापैकी कोणतेही 4 घटक जर व्यवस्थितपणे केले तर या पूर्व परीक्षेचा रिझल्ट सहजासहजी येऊ शकतो. कारण ही ग्रुप सीची परीक्षा आहे. पद खूप चांगलं आहे, मान सन्मानाचा आहे, स्टेटसचा आहे, लाल दिव्याच्या गाडीचा आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. मात्र ही ग्रुप सी अंतर्गत परीक्षा येते. त्यामुळे या परीक्षेला ग्रुप बी म्हणजे जे विद्यार्थी ऑलरेडी ग्रुप बीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले त्यांची स्पर्धा नसते. कारण ग्रुप बी झालेला कॅन्डिडेट हा ग्रुप सीसाठी थोडंच येणार आहे. त्यामुळं ग्रुप सी अंतर्गत ही जाहिरात असल्यामुळं तुम्हाला खूप चांगल्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. पूर्व परीक्षेला लक्षात ठेवा, जे 7 घटक आहेत त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, जागृती आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, त्याचबरोबर करंट अफेअर्स आहे, सायन्स आहे आणि मॅथमॅटिक्स आहे. हे 7 घटक या ठिकाणी येतात. यापैकी लक्षात ठेवा, इंडियन पॉलिटी असेल, त्याचबरोबर इकॉनॉमिक्स असेल, मॅथमॅटिक्स असेल आणि त्याचबरोबर जागृती असेल. हे घटक सातत्यानं बदलणारे नाहीत. त्यामुळं हे जर 4 घटक तुम्ही व्यवस्थितपणे केले आणि जे विद्यार्थी मेकॅनिकल वगैरे झालेले असतात किंवा जे सायन्स शाखेचे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्याला सायन्स देखील बऱ्यापैकी सोपं जात आहे. त्यामुळं काय करायचं आहे, याची पूर्व परीक्षा थोडं सिरियस घ्या. कारण का पूर्व परीक्षा जर उत्तीर्ण झालं तरच मुख्य परीक्षेला किंमत आहे आणि अंतिम यादीला किंमत आहे. त्यामुळं आजपासून आपल्याकडे 90 दिवस आहेत. या 90 दिवसामध्ये ह्या परीक्षेचं अतिशय सिस्टमॅटिकपणे नियोजन करा. दररोज 8 ते 10 तास म्हणजे 10 तासापेक्षा जास्त अभ्यासाचं नियोजन करा. जास्तही नको, कारण का जास्त वेळ जर तुम्ही जागरण केलं तर सकाळी उठायला पुन्हा प्रॉब्लेम येत असतो. म्हणून दररोज 10 तासाचं जर नियोजन केलं तर ही परीक्षा तुम्ही पूर्व परीक्षा चुटकीसरशी पास होऊ शकता. कारण या परीक्षेला असणारे मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंडियन पॉलिटी हे 3 महत्त्वाचे घटक तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगले मार्क देऊ शकतात. कारण सायन्स शाखेच्या विद्यार्थ्याला सायन्स आणि मॅथमॅटिक्स खूप चांगलं जाऊ शकतं त्या ठिकाणी. आणि इंडियन पॉलिटी हा घटक आपल्याला पूर्वीपासून नागरिकशास्त्र या नावानं झालेला असतो. त्यामुळे तोही तुम्हाला त्या ठिकाणी चांगला मार्क देऊ शकतो. तरी 461 पदापैकी 1 पद माझं आहे असं गृहीत धरून या ठिकाणी खूप चांगली तयारी करणं गरजेचं आहे. कारण का, एकतर जॉब पाहिजे आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या पदासाठी कॉम्पिटिशन लिमिटेड आहे. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात मेकॅनिकल असेल, ऑटोमोबाईल असेल किंवा तत्सम असेल तेच विद्यार्थी या पदाच्या परीक्षेला पात्रधारक होऊ शकतात. जरी पूर्व परीक्षा कॉमन असली तरी त्या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्या पदासाठी अंतिम निवड ही फक्त आपल्या पदवीच्या धर्तीवरच होणार आहे. त्यानंतर काही दिवसानंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला ह्याची मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे. पूर्व परीक्षेचं मेरिट ही मगा सांगितल्याप्रमाणे का अगदी हसण्यासारखं लागत असतंय. त्यामुळं आपण आपल्याला 50+ मेरिट लागणार आहे असं गृहीत धरूनच तयारी करायची. म्हणजे मेरिट कधी कधी 25 लागू द्या, 28 लागू द्या, 35 लागू द्या, पण आपलं टार्गेट हे 50+ लागणार असं गृहीत धरून ठेवा. आणि त्यानुसार मग तयारी जर केली तर तुम्ही या ठिकाणी कितीही कमी मेरिट लागलं आणि किती जास्त लागलं तरी सहजासहजी उत्तीर्ण होऊ शकता. फक्त लक्षात ठेवा, ही संधी बऱ्याच दीर्घ कालावधीनंतर निघालेली आहे. त्यामुळे ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा आपल्याला स्पर्धाच नसते असं गृहीत धरून उगाच सहजासहजी लमसम अभ्यास करू नका. अतिशय सिरियसली अभ्यास करा. कारण इन मीन हा
6 महिन्याचा प्रश्न आहे. पूर्व परीक्षेचे 3 महिने आणि मुख्य परीक्षेचे 3 महिने. जर 6 महिन्यामध्ये आपल्याला पुढचे 43 वर्ष अतिशय महत्त्वाची पोस्ट देणारी जर या ठिकाणी संधी प्राप्त होत असेल तर ते घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. पुन्हा मुख्य परीक्षा काही दिवसानंतर असणार आहे, म्हणजेच निकालानंतर पुन्हा लगेच ते 1.5-2 महिन्यांनी मुख्य परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेला हे 2 पेपर असतात 400 गुणाचे. मग अशा वेळेस तिथेही तुम्हाला जे तुमचे पात्रता आहे त्या पात्रतेच्या आधारावरच मेरिट लागणार आहे. त्यामुळं ह्या मुख्य परीक्षेला सुद्धा इंग्रजी आहे, मराठी आहे, हा भाषा जो काही भाषेचा पेपर आहे पहिला तोही तुम्हाला 100 प्रश्न 200 मार्काला असणार आहे. आणि सेकंड पेपर जो आहे तो जनरल नॉलेज आणि गणित बुद्धिमत्ता आहे. तोही वास्तविक पाहता पूर्व जर आपण चांगला अभ्यास केला तर 90% अभ्यासक्रम पूर्व परीक्षेमध्येच कव्हर होत आहे. त्यामुळं जर पूर्वचीच तयारी आपण चांगली केली तर नक्कीच मुख्य परीक्षेला यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी लक्षात ठेवा, आपल्याला मिळालेली ही संधी आहे, ह्या संधीचं सोनं करायचं आहे का नाही हे आपण ठरवणार आहे. त्यामुळे आताची संधी आपण वाया घालवू नये, कारण आताची जर संधी आपण वाया घालवली तर पुन्हा किती वर्षांनी ह्या जागा निघतील हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यानंतर मग पुन्हा काय होत आहे, आपण एखाद्या परीक्षेची तयारी करायचं निश्चित करतो आणि जागा निघत नाहीत असं होत आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आलेली संधी वाया घालवू नका. आपल्या ह्या परीक्षेकडं सिरियसली बघा, जेणेकरून आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाची खाकी वर्दी मिळू शकते आणि आपल्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. अतिशय कमी कालखंडामध्ये, अतिशय कमी अभ्यासावर, अतिशय चांगल्या स्वरूपाची पोस्ट मिळण्याची तुम्हाला ही संधी महाराष्ट्र शासनानं प्राप्त करून दिलेली आहे. सर्वांचे धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.